मला मिळालेल्या पुण्यभूषण पुरस्कारामुळे ग्रामीण महिलांना प्रतिष्ठा मिळाली असून त्यांचा सन्मान झाला आहे, अशी भावना ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्त्या निर्मला पुरंदरे यांनी व्यक्त केली। त्रिदलच्या वतीने देण्यात येणारा पुण्यभूषण पुरस्कार निर्मला पुरंदरे यांना ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते डॉक्टर विकास आमटे यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला। सन्मान चिन्ह, शाल, रोख 1 लाख रुपये असे पुरस्काराचे स्वरूप होते। माजी मंत्री आणि वनराईचे अध्यक्ष मोहन दारिया, महापौर वैशाली बनकर, सिम्बायोसिसचे संस्थापक अध्यक्ष डॉक्टर शांब मुजुमदार, माजी कुलगुरू डॉक्टर राम ताकवले, गजेंद्र पवार यावेळी उपस्थित होते। निर्मलाताई म्हणाल्या, माझ्याबरोबर काम करणाऱ्या मुली अल्पशिक्षित आहेत, पण त्या बाल शिक्षणासारखे मोठे काम करत आहेत। दुर्दैवाने लोकांना त्याचे महत्त्व कळलेले नाही। बाल शिक्षणामुळे मूल आयुष्यात उभे राहते याची त्यांना जाणीवच नाही। मी माझ्या मुलींना सांगते, लोकांना त्याचे महत्त्व कळत नसेल तर नको कळू दे। तुम्ही अतिशय चांगले काम करत आहात हे लक्षात ठेवा आणि ते ताठमानेने करा। शहरापेक्षा ग्रामीण भागात ताकद वापरायची, अल्पशिक्षित मुलींची कल्पकता वापरायची असे आम्ही ठरवले आहे। त्याचे खूप चांगले परिणाम दिसले आहेत। ग्रामीण मुलांना वाचनाची भूक आहे हे लक्षात घेऊन दरवर्षी 5 लाख पुस्तके, खेळणी यासाठी खर्च करतो असे त्यांनी आवर्जून सांगितले। शिक्षण क्षेत्रात मोठमोठ्या संस्था चालवणाऱ्यांना तुम्हीही बाल शिक्षणासाठी एक कप्पा द्या असे आवाहनही त्यांनी यावेळी केले। मला या त्रिदल संस्थेचं एक वेगळं कौतुक करावंसं वाटतं की या निमित्ताने ग्रामीण भागातली मुलं आणि ग्रामीण भागातल्या अल्पशिक्षित महिला यांना त्यांनी एक प्रतिष्ठा मिळवून दिली। मला वाटत नाही याच्या आधी आपण ज्या पद्धतीची मंडळी नेमली ती खरोखर दिग्गजच होती, परंतु आमच्या मुलांकडे बघायला त्या दृष्टीने आपण आतापर्यंत फारसं केलं नव्हतं। ते तुम्ही शूरपणा केलेला आहात, त्याच्याबद्दल मी तुमचे आभार मानते। कारण काम करताना गेली 50 वर्ष काम करते, त्याच्यामध्ये दुःख हेच होतं की या मुलींमध्ये, या अल्पशिक्षित मुलींमध्ये, आमच्याकडे येणाऱ्या विद्यार्थ्यांमध्ये आणि लहान मुलं जी त्यांच्याबरोबर बालवाडीतलं आम्ही निरीक्षण करतो, तर त्यांची खूप टॅलेंट आहे। त्यांची काय म्हणतो त्याला, तल्लखपणा आपल्यापेक्षा जास्त आहे आणि तरीसुद्धा केवळ ते कुठेतरी जन्माला आले म्हणून आपण त्यांना काही संधी देत नाही, देऊ शकत नाही आणि त्याच्याबद्दल आपल्याला काही तसं फारसं वाटत नव्हतं। मला नेहमी गंमत वाटायची की आम्ही जे काम करतो आता बालवाडीचं काम करतो, कुठेतरी बसायचं, कुणाच्या तरी गोठ्यामध्ये, कुणाच्या तरी पंचायतीच्या ऑफिसमध्ये, कुणाच्या तरी शाळेच्या वरांड्यामध्ये आणि असा विचार करून की त्यांनी ती तरी जागा दिली आहे ना आपल्याला, आपण या गावात येऊन कुठे नवीन जागा निर्माण करणार आहोत, तिथेच आपण काम करायचं। आपल्या ट्रेनीज तिथे यायला तयार आहे, शिक्षिका तिथे जायला तयार आहे, आपलं काम तिथे सुरू करूया। डॉक्टर विकास आमटे म्हणाले, आज देशात इतक्या स्वयंसेवी संस्था आहेत, पण त्या एकत्र जोडणारा धागा नाही, कारण एकमेकांचे पाय ओढण्यात त्या मशगूल आहेत। प्रत्येकाला दुसऱ्याचे विचार पटले पाहिजेत असे नाही, पण निदान जवळीक असायला काय हरकत आहे असा सवाल करून ते पुढे म्हणाले, आनंदवनात रोज 4 रुग्ण दाखल होतात, त्यामुळे इतर समाज परिवर्तनाची कामे मागे पडतात। नारायण शुक्ल, विश्वनाथ खामटे, वसंत जोशी, मधुकर निरफराके, चंद्रकांत बोराटे या स्वातंत्र्य सैनिकांचा यावेळी सत्कार करण्यात आला। काळा पैसा आणि भ्रष्टाचाराविरोधात रामदेव बाबा यांनी पुकारलेल्या दिल्लीतील आंदोलनास ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी पाठिंबा दिला। केंद्र सरकारने केवळ फसवणूकच केली, यापुढे प्राण गेला तरी चालेल, पण सरकारच्या भूलथापांना बळी पडणार नाही असा निर्धार अण्णा हजारे आणि रामदेव बाबांनी केला। रामदेव बाबांनी हजारे यांची पुण्यात भेट घेऊन रामलीला मैदानावर होणाऱ्या आंदोलनाविषयी चर्चा केली। त्यानंतर दोघांनी एकत्र पत्रकार परिषदेत घेऊन केंद्र सरकारवर टीका केली। जंतर मंतरवर 25 जुलैला 14 भ्रष्ट मंत्र्यांवर कारवाई करा या मागणीसाठी अण्णांनी पुकारलेल्या आंदोलनात सहभागी होणार असल्याचे रामदेव बाबा यांनी जाहीर केले। रामदेव बाबा म्हणाले, 9 ऑगस्टच्या आंदोलनात अण्णा आमचे मुख्य मार्गदर्शक असतील। 1 वर्ष झाले तरी अद्याप सक्षम लोकपाल देशात येऊ शकलेले नाही। काळा पैसा परत आणण्यासाठी कोणतेही ठोस उपाय केले जात नाहीत। सत्ता परिवर्तनाशिवाय हे साध्य होईल असे आता वाटत नाही। केंद्रातील अर्ध्या मंत्रिमंडळावर भ्रष्टाचाराचे आरोप आहेत। जर लोकपाल आले असते तर मंत्रिमंडळ तुरुंगात दिसेल या भीतीने त्यावर विरोध होतोय असेही त्यांनी नमूद केले। लेकिन अब तक देश के करोड़ों लोग
121 करोड़ लोग चाहते थे कि मजबूत लोकपाल देश को मिलना चाहिए, लेकिन वो नहीं मिला। सरकार ने बार बार धोखा दिया। मजबूत लोकपाल लाने की सरकार की मंशा नहीं दिखती। तो अब निर्णय करना पड़ेगा कि आखिर आंदोलन कब तक, और आंदोलनों से जो लोगों की अपेक्षा है, लोगों की जो उम्मीदें हैं, वो हासिल कैसे होगा। मजबूत लोकपाल कैसे मिलेगा देश को काला धन, और कैसे बदलेगी ये भ्रष्ट व्यवस्था। इसी को लेकर के आंदोलन के लिए पूरे देश में जबरदस्त जोश है, और आदरणीय अन्ना हजारे साहब स्वयं उसमें उपस्थित रहेंगे। और मैं इतना ही कह सकता हूं अभी तो, क्योंकि निर्णय तो 9 तारीख को होना है, कि अब आंदोलन के बाद अब क्या। जो लोग सत्ता में बैठे हैं उनसे उम्मीदें धूमिल होती जा रही हैं, और यदि अब कोई बड़ा निर्णय नहीं लिया गया तो फिर लोगों में निराशा छा जाएगी, लोगों की उम्मीदें धूमिल हो जाएंगी। वर्षों के बाद देश में एक ऐसा वातावरण तैयार होता है जब कोई बड़ा परिवर्तन के लिए भूमिका वातावरण तैयार हो जाता है। अब वातावरण तैयार हो चुका है हिंदुस्तान भर में परिवर्तन के लिए। हजारे म्हणाले, देशवासियांनी 1942 मध्ये इंग्रजांना भारत देश सोडून जाण्यासाठी चले जाव आणि करेंगे या मरेंगेचा इशारा दिला होता। आता पुन्हा तीच परिस्थिती निर्माण झाली आहे। नागरिकांनी निवडून दिलेले लोकप्रतिनिधी आता मालकाच्या भूमिकेत आहे। सेवकच मालक बनल्याचे चित्र बदलण्यासाठी लढावीच लागणार आहे, असेही ते म्हणाले। व्यापाऱ्यांनी परकीय चलन गुंतवणूक धोरणास विरोध करू नये, असे आवाहन उद्योजक अरुण फिरोदिया यांनी केले। दी पुना मर्चंट चेंबरच्या वतीने दरवर्षी देण्यात येणाऱ्या बाबा पोकर्णा आदर्श व्यापारी पुरस्कारांचे वितरण झाले। यावेळी पद्मविभूषण के.एच. संचेती, डॉक्टर विश्वनाथ कराड, महापौर वैशाली बनकर, चेंबरचे अध्यक्ष अजित सेठिया, उपाध्यक्ष रमेशभाई पटेल आदी उपस्थित होते। राज्यस्तरीय आदर्श व्यापारी उत्तम पुरस्कार अखिल भारतीय जैन संघटनेचे अध्यक्ष शांतीलाल मुथा यांना देण्यात आला। जिल्हास्तरीय आदर्श व्यापारी उत्तम पुरस्कार हिरालाल मालू, सभासद स्तरीय पुरस्कार बाबूलाल गुगळे आणि कैलासवासी वील गवाडिया आदर्श पत्रकार पुरस्कार सुभाष किवडे यांना प्रदान करण्यात आला। फिरोदिया म्हणाले, व्यापाऱ्यांनी परकीय चलन गुंतवणुकीस विरोध करू नये, तर त्याकडे संधी म्हणून पाहावे, कारण त्यामध्येच व्यापाऱ्यांचे हित आहे। व्यापाऱ्यांनी घाऊक व्यापार ते किरकोळ व्यापार एवढेच ध्येय ठेवू नये, तर व्यापक ध्येय ठेवून शेतकऱ्यांना सर्व प्रकारची मदत करावी। तसेच परकीय कंपन्यांशी स्पर्धा करून आवश्यक ते तंत्रज्ञान उपलब्ध करून द्यावे। हे काम व्यापाऱ्यांनी केले तर आपण परदेशी कंपन्यांशी स्पर्धा करू शकू, असा विश्वास फिरोदिया यांनी व्यक्त केला। संचेती म्हणाले, परकीय गुंतवणूक धोरण आले तरी व्यापाऱ्यांवर त्याचा काहीही परिणाम होणार नाही, कारण व्यापाऱ्यांचे थेट ग्राहकांशी जिव्हाळ्याचे संबंध असतात, त्यामुळे मॉलमध्ये त्यांना आपलेपणा जाणवणार नाही। मात्र व्यापाऱ्यांनी एकत्र येऊन व्यापार करावा, असा सल्लाही संचेती यांनी यावेळी दिला। महापौर वैशाली बनकर म्हणाल्या, पुना मर्चंटच्या माध्यमातून अनेक समाजोपयोगी कामे केली असून त्यांनी आपल्या कामाची व्याप्ती वाढवून स्त्री भ्रूण हत्या आणि पर्यावरण जनजागृती ही समाजोपयोगी कामेही हाती घ्यावीत, असे आवाहनही त्यांनी यावेळी केले। वाहनांना वेग नियंत्रक बसवण्यासाठी राज्य सरकारने 3 महिन्यांची मुदत दिल्याने वाहतूकदारांचा बंद मागे घेण्यात आला। वाहनांना वेग नियंत्रण बसवण्यासाठी राज्य सरकारने 3 महिन्यांची मुदतवाढ देण्याचे लेखी आश्वासन दिल्याने मध्यरात्रीपासून सुरू होणारा नियोजित बंद वाहतूकदारांनी मागे घेतला।
मालवाहतूक करणाऱ्या वाहनांना वेग नियंत्रक बसवण्याची सक्ती राज्य शासनाने केली. मात्र या निर्णयाला ऑल इंडिया मोटर ट्रान्सपोर्ट काँग्रेस आणि महाराष्ट्र राज्य ट्रक टेम्पो बस वाहतूकदार महासंघाचा विरोध आहे. या वाहतूकदारांनी मंगळवारी मध्यरात्रीपासून बेमुदत बंद पुकारण्याचा इशारा दिला होता. मात्र दिवसभर झालेल्या चर्चेनंतर राज्य सरकारने स्पीड गव्हर्नरची तत्काळ सक्ती न करता 3 महिन्यांची मुदतवाढ देण्याचे तसेच स्पीड गव्हर्नर लावल्यामुळे निर्माण होणाऱ्या तांत्रिक अडचणींचा अभ्यास करण्यासाठी समिती स्थापन करण्याचे आश्वासन दिले. या समितीत महासंघ आणि मोटर ट्रान्सपोर्ट काँग्रेसचा प्रत्येकी एक प्रतिनिधी आणि परिवहन खात्याचे अधिकारी असतील. स्त्रियांवर सातत्याने होत असलेले अत्याचार रोखण्यासाठी विविध संघटनांच्या वतीने निदर्शने करण्यात आली. आसाममधील गुवाहाटी येथे पबमधून बाहेर पडलेल्या अल्पवयीन मुलीवर पुरुषांच्या एका गटाने अर्ध्या तासापेक्षा जास्त काळ अमानुष अत्याचार केले. त्या मुलीचे कपडे फाडले आणि अंगावर सिगरेटचे चटकेही दिले. 9 जुलै 2012 या दिवशी घडलेली ही घटना पाहणाऱ्यांनी ती बलात्कारा इतकीच भयानक असल्याचे निरीक्षण नोंदवले आहे. यावरून वादळ उठलेले असतानाच उस्मानाबाद जिल्ह्यात छेडछाडीमुळे पेटवून घेतलेल्या 14 वर्षांच्या मुलीच्या मृत्यूची घटना 14 जुलैला घडली. आसाममध्येच शिवसागर जिल्ह्यात जवानांनी एका मुलीची छेड काढल्याचेही वृत्त आहे. वास्तविक ही उदाहरणे म्हणजे हिमनगाचे टोक असून अशा प्रकारच्या घटना आपल्या आजूबाजूलाही सतत घडतात. स्त्रियांवर अशा प्रकारचे अमानवी घृणास्पद अत्याचार सगळीकडेच होत असतात. शिवाय स्त्रियांसाठी सुरक्षित समजल्या जाणाऱ्या कुटुंबातच ते मोठ्या प्रमाणात घडत असतात. सार्वजनिक ठिकाणी छेडछाडीच्या गुवाहाटी सारख्या भयंकर घटना गेल्या काही महिन्यांमध्ये मुंबई दिल्लीसह अनेक ठिकाणी घडल्या आहेत. 2011 सालात देशभरात स्त्रियांच्या छेडछाडीच्या 42,968, अपहरणाच्या 35,565 तर लैंगिक छळाच्या 570 तक्रारी दाखल झाल्या. नोंदल्याच न गेलेल्या तक्रारी तर असंख्य आहेत, असेही संस्थानांच्या वतीने सांगण्यात आले. या निदर्शनांमध्ये मासूम, सम्यक, नारी समता मंच, स्त्रीमुक्ती संघटना, मिळून साऱ्या जणी, पुरुष उवाच सहयोग ट्रस्ट, विमेन्स नेटवर्क आदी संघटना सहभागी झाल्या होत्या. नाद ब्रह्म या ढोल ताशा पथकाचे उद्घाटन ढोलकी वादक निलेश परब यांच्या हस्ते करण्यात आले. या प्रसंगी नगरसेवक बाळासाहेब दाभेकर, प्रवीण परदेशी, पथकाचे प्रमुख अतुल बेहरे, अमित गायकवाड आणि सुरेश गायकवाड उपस्थित होते. परब म्हणाले, मुलांच्या आवडीनुसार त्यांना पारंपरिक किंवा पाश्चात्य वाद्य वाजवण्याचे शिक्षण द्यायला हवे. त्यामुळे मुलांना स्वतःच्या सादरीकरणामध्ये बदल घडवता येतील. तबला हे सर्व वाद्यांचे मूळ आहे. त्यामुळे तबला शिकल्यानंतर अन्य वाद्य वाजवणे सोयीस्कर ठरते. गायन वादनामध्ये प्रत्येक दिवशी परीक्षा असते. त्यामुळे नव्या कलाकारांनी संयम ठेवला पाहिजे. या क्षेत्रात पदवी घेण्यापेक्षा आपली कला कृतीत उतरवण्याकडे लक्ष पुरवले पाहिजे. तांत्रिक गोष्टींमध्ये प्रेक्षकांना रस नसतो, मात्र चांगले ऐकण्याची त्यांना आवड असते. त्यामुळे आपली कला चांगल्या पद्धतीने सादर करा, असेही त्यांनी सांगितले.
आणि याबरोबरच हे बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया उद्या याच वेळी. नमस्कार.